विश यू हॅपी रिटर्न डे अँड ड्रीम युअर सगळं विश यू हॅपी रिटर्न अँड ड्रीम युअर सगळं पूर्ण हो. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशनमधून क्रिएट केला आहे. सिम्पली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेट आणि सिकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळून जाणार. स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला याच्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे. फोटो ॲड करण्यासाठी फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं. कलर फिलवरती नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर जो बड्डे बॉयचा फोटो आहे त्याला इथं क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार. तर ॲड झाल्याच्यानंतर पहिल्या बीटवरती यायचं आहे. आणखी तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवरती येऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे. इथे 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या बीटवरती आल्याच्यानंतर दुसऱ्या बीटवरती यायचं आहे आणि इथून फोटोला कट करायचं आहे. तर आता जेवढे काही बीट आहे तेवढे इथे मी फोटो कट करून घेतो. तर फोटो कट केल्याच्यानंतर आता तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे. आल्याच्यानंतर आता इथे तुम्हाला PNG ॲड करायची आहे. जे बड्डे बॉयची PNG आहे. हॅपी बड्डे ब्रोदर काही अशा प्रकारची PNG आहे तर ती इथे ॲड करायची. ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNGवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याला थोडं वरती घ्यायचं आहे. तर PNGच्या लेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात लास्टला यायचं आहे. इथे 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर एवढं झाल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. पहिल्या बीटवर म्हणजे पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट होते थ्री होते कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे आणि इथून बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला इथं 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 5 नंबरचा फोटो दिसेल. या 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला जो 5वा फोटो आहे त्या 5व्या फोटोला हा इफेक्ट तिथं पेस्ट करून घ्यायचा आहे. एवढे झाल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला 2 लेअर दिले आहे. त्या 2 लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला पहिल्या बीटवरती आल्याच्यानंतर खालची जी काही लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं आहे. कट केल्याच्यानंतर हे जे काही लेअर आहे याला आपण इथं खाली घेऊन यायचं. तर तुमचा व्हिडिओ इथं एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.